अधिक महिन्यामध्ये या गोष्टी तुम्ही केल्या नसतील तर 15 जूनपर्यंत अधिक महिना आहे. तर या गोष्टी जर विसरला असाल करायला तर या नक्की करा. अधिक महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईची ओटी भरायची असते. एरवी आपण कधीही आईची ओटी भरत नाही, पण अधिक महिना हा असा महिना आहे की ज्या महिन्यामध्ये जर आपण काही दान केलं तर त्याचं फळ अक्षय आपल्याला मिळतं. तर अधिक महिन्यामध्ये तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी तुमची आई आहे, तिची ओटी नक्की भरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला पुरुषोत्तम मास म्हटलेलं आहे. म्हणजे काय, भगवान विष्णूंचा हा महिना आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. म्हणजे काय की ज्याच्या स्मरणाने जन्म मृत्यूच्या बंधनातून आपण मुक्त होतो, अशा भगवान विष्णूंचं नामस्मरण या महिन्यामध्ये दररोज आवर्जून करा. सत्व रजतम हे आपल्यामधले गुण आहेत, बरोबर आहे. त्यातला सत्व गुण वाढीस लागण्यासाठी जमलं तर सात्विक अन्न या महिन्यामध्ये घ्या. सत्वगुणाची प्रवृत्ती वाढल्यामुळे आपल्यामधील आज्ञाचक्र जागृत होऊन आपल्यामधली सत्सद विवेक बुद्धी जागृत होत असते. अधिक महिन्यामध्ये वस्त्रदान करा किंवा कोणाला अन्नदान तुम्ही केलं तर ते सगळ्यात श्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. आणि अधिक महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं दर्शन सुद्धा तुम्ही जरूर घ्या. तर या गोष्टी जर तुम्ही केल्या नसतील तर जरूर करा.